निम्न तापी प्रकल्पात पूर्णतः बाधित झालेल्या अमळनेर तालुक्यातील सात्री गावचे भूसंपादन आणि पुनर्वसन गेल्या 26 ते 27 वर्षांपासून रखडले आहे. 1999चा जुना कायदा की 2013चा नवीन कायदा या प्रशासकीय संभ्रमात ही प्रक्रिया अडकली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णय प्रलंबित असल्याने शासनाला मोठ्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्ह आहेत. नदीवर पूल किंवा पर्यायी रस्ता नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव गमवावा लागला आहे. सन 2000 मधील स्लॅब रजिस्टरमधील त्रुटींमुळे नवीन कुटुंब सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. मात्र कायद्याच्या कचाट्यात हा प्रस्ताव रखडला. 2013च्या नवीन कायद्यानुसार 2019 मध्ये घरांची संयुक्त मोजणी होऊन अधिसूचना निघाली, परंतु पुनर्वसन प्रशासकांनी नियमानुसार आवश्यक असलेली कुटुंब गणनाच केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्या कायद्यानुसार पुनर्वसन सुरू केल्याने पेच निर्माण झाला. जुन्या कायद्यात फक्त 10,000 तर नवीन कायद्यानुसार लाभार्थ्यांना लाखो रुपये मिळणार आहेत. ग्रामस्थांवर होणारा अन्याय पाहता सरपंच महेंद्र बोरसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून स्थगिती आणली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात खुलासा सादर न केल्याने अखेर न्यायालयाने भूखंड वाटप व पुनर्वसन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यामुळे सात्रीचा प्रश्न अधांतरीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नाशिक ते त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 रद्द करावा किंवा स्थगित करावा. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटरसायकलने मंत्रालयात जातात, यावरून देशातील परिस्थिती अतिशय गंभीर व बिकट आहे. कुंभमेळाव्यासाठी लाखो लोक भारतातून नाशिकला वाहनाने येतील, त्यामुळे पेट्रोल डिझेलचा प्रचंड खर्च होईल. कुंभमेळा रद्द केल्याने शिल्लक पैसा गरिबांच्या आरोग्यासाठी व शेतकऱ्यांसाठी खर्च करता येईल. या निर्णयामुळे प्रत्येक नागरिकाला काटकसरीची प्रेरणा मिळेल. देशातील राज्ये महाराष्ट्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खर्च कमी करण्याचा निर्णय घेतील. खरं म्हणजे देश संकटात असताना माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द किंवा स्थगित करण्याचा निर्णय साधू संतांनीच घेतला पाहिजे. तरच खात्री होईल की महाराष्ट्र सरकार व साधू संत यांचे जनतेच्या वेदनांशी नाते आहे, असे प्राध्यापक अशोक पवार यांनी म्हटले आहे. अमळनेर तालुक्यात मुडी, दहिवद आणि झाडी येथे विविध कारणावरून आगी लागून शेतकऱ्यांचा मका, ऊस, ठिबक नळ्या व चारा जळून सुमारे 3 लाखाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील मुडी येथील योगराज राजेश संदानशिव याच्या बोदर्डे शिवारातील गट नंबर 41 मधील शेताच्या शेजारील शांतीलाल केशव संदानशिव याने त्याच्या शेतात गवताला आग लावल्याने ती आग पसरून योगराज यांच्या अर्धा बिघा ऊसाच्या शेताला आग लागली. मुलगा कुणाल व मित्र दीपक चौगुले यांना घेऊन ते शेतात पोहोचले आणि विहिरीची मोटर चालू करून पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सुमारे 150 ते 200 क्विंटल ऊस जळून खाक झाला होता. योगराज याने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी करीत आहेत. तर तालुक्यातील गडखांब येथील गुलाब विठ्ठल पाटील याच्या दहिवत शिवारातील गट नंबर 1158 मधील शेतातील विद्युत खांबावरील तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतात ठिणग्या पडून शेतातल्या मक्याला आग लागली, असे पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी कळवले. शेतात मका व चारा काढून ठेवला होता. ठिबक नळ्या अंथरलेल्या होत्या. गुलाब पाटील तिथे पोहोचले तोपर्यंत 1 लाख रुपयांचा मका, 1 लाख रुपयांच्या ठिबक नळ्या, चारा असे 2 लाख रुपयांचे शेती साहित्य जळून खाक झाले होते. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत. त्याचप्रमाणे झाडी येथील भगवान गोविंदा पाटील यांनी घराशेजारी भरून ठेवलेल्या चारा कुट्टीला आग लागली होती. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जफर पठाण, दिनेश बिराडे, मच्छिंद्र चौधरी यांनी आग आटोक्यात आणली. आगीत चारा, लाकडे, पत्रे जळून खाक झाले. वारा सुरू होता, त्यामुळे आग पसरण्याची भीती होती. आग पसरू नये म्हणून JCB मागवून संपर्क तोडण्यात आला. अमळनेर तालुक्यातील झाडी येथे काल सकाळी 10:30 वाजता घराच्या बाजूला भगवान गोविंदा पाटील यांच्या भरलेल्या चारा कुट्टीला अचानक भीषण आग लागली. आजूबाजूला घरे व प्रचंड हवा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. मात्र नागरिक व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली.
त्याचवेळी अमळनेर पालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी जाफर पठाण, दिनेश भिराडे व मच्छिंद्र चौधरी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने चारा कुटी पसरवून पाण्याचा मारा करण्यात आला. नागरिक व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. चारा कुट्टी घरालगतच असल्याने व त्यावेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. वेळीच आग विझवल्याने शेजारची घरे व जीवितहानी टळली. मात्र चारा कुट्टी पूर्णपणे जळून खाक झाली असून पशुधनासाठी साठवलेला चारा नष्ट झाल्याने पाटील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत आणि काही बँकांमध्ये एटीएम चालत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होऊनही ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतीची मशागत करता येत नसल्याने कर्जाची रक्कम रोखीने मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा देऊन 31 मार्चपर्यंत रोखीने कर्ज फेडले. 20 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू केले. शेतकऱ्यांना ICICI बँकेचे कृषी एटीएम देण्यात आले. मात्र 20 एप्रिलपासून शेतकरी वणवण भटकत आहेत. एटीएममध्ये पैसे मिळत नाहीत. काही बँकांच्या एटीएममध्ये कृषी कार्ड चालत नाही. याबाबत अनेकदा जिल्हा बँकेला निवेदन देण्यात आले आहे. निम्मे कर्ज रोखीने देण्याचे आश्वासन जिल्हा बँकेच्या जनरल मीटिंगमध्ये देण्यात आले होते. मात्र आश्वासन पाळले जात नाही. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार MD यांनी रोखीने कर्ज देण्याची व्यवस्था करावी. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेने एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पवार, दिलीप पाटील, नवनीत पाटील, राजेंद्र पाटील, दीपक प्रभाकर, सुभाष संतोष पाटील आदींसह शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक प्रशांत वासुदेव साळुंखे तर उपाध्यक्षपदी RO पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक प्रशांत साळुंखे हे मारवडचे रहिवासी असून जयवंतराव साळुंखे यांचे पुतणे असून दिनेश साळुंखे यांचे बंधू आहेत. अमळनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी राजू नथू भाट यांची तर अमळनेर शहराच्या अध्यक्षपदी जुबेर आयुब खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे तालुका अध्यक्ष BK सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मनोज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. अमळनेर शहरातील बहादरपूर नाका परिसरात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून राग येऊन वडील व मुलासहित तिघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संजय बाविस्कर यांचा मुलगा 3 मे रोजी पायी दिंडीत फिरत असताना पैलाड भागात राहणाऱ्या दीपक हिरा भोई याने कट मारला. कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी, त्यांचा भाऊ व मुलगा घरी जेवण करत असताना मुलाच्या मोबाईलवर रवींद्र कैलास कोळी याने फोन करून तिघांना बहादरपूर नाक्यावर बोलावून कट मारल्याच्या भांडण पुन्हा उकरून काढले. यावेळी फिर्यादी संजय बाविस्कर, योगेश रतिलाल बाविस्कर व मुलगा या तिघांना निलेश भोई, विकी भोई, रवींद्र कोळी व दीपक भोई या चौघांनी रोखंडी रॉड, लाकडी दांडा तसेच चाकूने हातावर व डोक्यावर वार करून जखमी केले. अमळनेर पोलीस स्टेशन येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI शरद काकळीच करीत आहेत.